नमस्कार, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जेवढं महत्त्व देवतांना दिलं गेलं आहे तेवढंच निसर्गातील प्राणी, वृक्ष, जलधारा आणि पर्वतांनाही दिलं गेलं आहे. आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये आणि लोककथांमध्ये अनेक वेळा सर्पांचं विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला आपण अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने नागपंचमी हा सण साजरा करतो. या दिवशी संपूर्ण भारतात विविध ठिकाणी सर्पपूजन केलं जातं आणि सर्पदेवताला दूध, फुले, बेलपत्र आणि हळदी कुंकू अर्पण केलं जातं. नागांचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात सर्प हे फक्त एक प्राणी नसून दैवत्वाचे प्रतीक आहे. त्यांना शुभ, पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. याचे अनेक पौराणिक संदर्भ आपल्याला सापडतात. भगवान शंकर आपल्या गळ्यात वासुकी नाग धारण करतात. भगवान विष्णू शेषनागाच्या शय्यावर शयन करतात. समुद्रमंथन जेव्हा देवदानवांनी केलं तेव्हा मंदार पर्वताला आधार देणारा शेषनागच होता. अनेक देवतांच्या मूर्तीच्या पाठीमागे हातात किंवा पायांजवळ नागदर्शन होतं. यामागे त्यांचं सामर्थ्य, शौर्य आणि सृष्टीचं संतुलन राखणारी ऊर्जा असं मानलं जातं. सर्पाची पूजा का करतात? सर्प हे पृथ्वीच्या खोल पातळ्यांमध्ये वास करणारे प्राणी आहेत. नागलोक, ज्याचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये सापडतो, हे एक अत्यंत तेजस्वी आणि दिव्य स्थान मानलं जातं. असं मानलं जातं की सर्पदेवतेची पूजा केल्याने मनुष्य सर्पदोष, कुलदोष, पितृदोष यांसारख्या अनेक अदृश्य त्रासांपासून मुक्त होतो. यामुळे संतान प्राप्ती होते, वंशवृद्धी होतो आणि जीवनात सुखशांती नांदते. नागपंचमीच्या दिवशी काय केलं जातं? नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण भारतभर विविध प्रांतांमध्ये सर्पाची पूजा अर्चा होते. सत्यनारायण पूजेप्रमाणे या दिवशीही स्त्रियांनी उपवास धरावा आणि संध्याकाळी किंवा सकाळी सर्पाच्या प्रतिमेला किंवा वारुळाला दूध, फुले, बेल, अक्षता अर्पण करून पूजा करावी. खऱ्या सापाला दूध पाजण्यापेक्षा त्याच्या प्रतिमेला किंवा भूमीत असलेल्या त्याच्या वास्तव्याच्या जागेला पूजा अर्पण करणं हे अधिक योग्य मानलं जातं. भगवान शंकर आणि नाग. भगवान शंकर हे स्वयं योगेश्वर. त्यांच्या गळ्यातील वासुकी नाग ही केवळ एक अलंकार नाही, तर ती आहे संयम, शक्ती आणि चेतनेचं प्रतीक. महादेव ज्या पद्धतीने सर्पाला गळ्यात धारण करतात त्यातून मानवाला हे शिकायला मिळतं की भीती, भय किंवा दोष हे आपल्या आत्मबळाने नियंत्रित करता येऊ शकतात. शेषनाग आणि भगवान विष्णू. श्री विष्णू हे सृष्टीचे पालन करते. ते शेषशय्यावर म्हणजेच शेषनागावर विश्रांती घेतात. शेषनाग म्हणजे परम ज्ञान, असीम सहनशीलता आणि अखंड सेवा यांचं प्रतीक. शेषनागाने समुद्र मंथनावेळी देवांची मदत केली होती. त्यांच्या फण्यांखाली संपूर्ण सृष्टी सुरक्षित आहे असं अनेक पुराणांमध्ये सांगितलं जातं. सर्पदोष म्हणजे काय? सर्पदोष हा ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत प्रभावी दोष मानला जातो. हा दोष जर कोणाच्या जन्मकुंडलीत असेल तर त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, जसं की संतानप्राप्तीचा विलंब, वैवाहिक जीवनात अडथळे, पूर्वजांच्या कर्मदोषामुळे निर्माण होणारी मानसिक अशांती. नागपंचमीचा आधुनिक अर्थ काय आहे? आजही नागपंचमी साजरी करताना फक्त परंपरा पाळणं एवढाच हेतू नसतो, तर निसर्ग, प्राणी आणि देवतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हेच या सणाचा सार आहे. या दिवशी आपण आपल्या जीवनातील दोष, भय आणि अडथळे दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. आपणही आपल्यामध्ये साक्षात शंकराची संयमता, विष्णूची करुणा आणि शेषनागाची सेवा भावना जागृत करू शकतो. मित्रांनो, नागपंचमी हे केवळ एक सापाची पूजा नाही, तर ती आहे नात्याची, निसर्गाशी सुसंवादाची आणि दोषमुक्त आयुष्याच्या प्रार्थनेची गोष्ट. आपण सगळे मिळून या दिवशी श्रद्धा, सेवा आणि प्रेमभावना जागवूया
आजच्या या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नागपंचमीशी संबंधित एक प्राचीन पौराणिक कथा, जी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करा आणि या व्हिडिओला एक छोटासा लाईक करायला विसरू नका। पूर्वीच्या काळात एक छोटंसं पण निसर्गरम्य गाव होतं। त्या गावात एक साधी, श्रद्धाळू आणि मनमिळावू स्त्री आपल्या लहान कन्येसोबत राहत होती। तिचं घर लहानसं पण त्यात मनमोकळं प्रेम आणि समाधान होतं। ती स्त्री दूध विकण्याचं काम करत असे, पण ती फक्त व्यावसायिक हेतूने दूध विकत नसे, तर तिच्या मनात प्रत्येक जीवासाठी करुणा आणि आदर होता। तिचा एक खास नियम होता, दररोज सकाळी ती उठून दूध उकळवायची। ते थोडं थंड झालं की अंगणात एक विशिष्ट ठिकाणी ठेवून घंटा वाजवायची। ती घंटा म्हणजे एक संकेत असे। आसपास असलेले सर्प तिच्या अंगणात यायचे आणि ते दूध पिऊन जात असे। तिने आपल्या लहानशा मुलीलाही नेहमी सांगितलं होतं, बाळा, हे साप काही आपल्याला त्रास देणारे नाहीत, हे आपले भाऊ आहेत। मी जर उद्या नसले तरी तू त्यांचं दूध विसरू नकोस। त्यांच्यासाठी प्रेमाने दूध ठेवायचं, कारण ही आपली संस्कृती आहे, आपला धर्म आहे। ती मुलगी अत्यंत सुसंस्कारित होती। आईच्या प्रत्येक शब्दाला ती मनोमन समजून घ्यायची। तीही मोठ्या श्रद्धेने त्या सर्पांना भावांनी नमस्कार करायची आणि आपल्या हृदयात त्यांच्याविषयी आपुलकी जपायची। काही वर्षांनी ती स्त्री आजारी पडून कालवश होते। आई गेल्यानंतर मुलीवर दुःखाचं मोठं सावट येतं, पण तरीही ती आईच्या शिकवणीनुसार दररोज अंगणात दूध ठेवत राहते, घंटा वाजवते आणि मनात म्हणते, माझ्या सर्पबंधूंनो, हे दूध स्वीकारा। माझी आई गेली, पण मी तिची सेवा विसरणार नाही। सर्पही दररोज येत आणि गूढ शांततेत ते दूध पिऊन परत जात असे। या अघोरी वाटणाऱ्या संवादातही एक निष्पाप बंध निर्माण झाला होता, भावांप्रती बहिणीचा स्नेह आणि सर्पांप्रती तिच्या मनातील श्रद्धा। काही वर्षांनी ती मुलगी यौवनात पदार्पण करते आणि तिचं लग्न गावातील प्रतिष्ठित घराण्यात गावाच्या सरपंचाच्या धाकट्या पुत्राशी लावण्यात येतं। ते घर मोठं होतं, भरपूर सेवक, मोठा परिवार, संपत्ती आणि प्रतिष्ठा, पण मनाच्या ऐवजी तिथे अहंकार, स्पर्धा आणि भेदभाव जास्त होता। नवीन सून म्हणून ती घरात आली खरी, पण तिचं साधेपण, सुसंस्कार आणि गोड बोलणं अनेकांना खटकलं। मोठ्या सुनांना वाटे की तिचं या जगात कुणी नाही, ना आई, ना वडील, ना भाऊ, ना माहेर। ती कुणालाही भीती वाटावी अशी नव्हती, म्हणूनच तिच्यावर टीका होत असे, तिरस्कार होत असे। काळ पुढे सरकत होता। श्रावण महिना सुरू होतो, नागपंचमी जवळ आली होती। तेव्हा त्या घरात एक खास परंपरा होती। सर्व सुनबाईंचे भाऊ त्यांना घ्यायला यायचे आणि त्या काही दिवस माहेरी जायच्या। घरात चैतन्याचं वातावरण असायचं। प्रत्येक सून बाग बगीचात आनंदाने फुलं तोडत होती, माहेरच्या आठवणींनी व्याकुळ होती। काही सुनबाईंनी तर माहेरून आलेल्या कपड्यांचं प्रदर्शन लावलं होतं। तेव्हा घरातली मोठी सून खवखवीत वागणारी हिनावून म्हणाली, अगं, तुझं कोण आहे का गं? ना तुला भाऊ, ना माहेर, कोण घ्यायला येणार तुला? तू इथेच बसून राहा, तू एकटीच आहेस। हे शब्द ती धाकटी सून सहन करू शकली नाही। तिच्या डोळ्यात अश्रू आले। ती पळत पळत घराबाहेर गेली, झाडाखाली एका कोपऱ्यात बसून रडू लागली। फार वेळा फार काळाचं दुःख तिच्या हृदयात वाहू लागलं। तेव्हा तिथे अचानक झाडाच्या बुंध्याजवळून एक तेजस्वी प्रकाश दिसतो। प्रकाशातून शेषनाग प्रकट होतात। त्यांनी प्रेमाने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, बहीण, ओळखलंस का? तूच तर ती मुलगी आहेस, जिने आईच्या निधनानंतरही आमच्यासाठी दूध ठेवायचं कार्य थांबवलं नाहीस। तू आमची बहीण आहेस। आज तुझं दुःख पाहिलं म्हणून आलो आहे। चल माझ्यासोबत नागलोकात, तुझ्या खऱ्या भावाच्या घरी। तेवढ्यात शेषनागाने मानवी रूप घेतलं, एका राजस मुलासारखं, तेजस्वी आणि दिव्य।
धाकट्या सुनेने त्यांच्या पायाशी नमस्कार केला. दोघंही मग नागलोकात गेले, एका अद्भुत, झगमगत्या, शांत आणि दिव्य जगात. नागलोकात पोहोचल्यावर नागमाता त्या सुनेला प्रेमाने मिठी मारतात. शेषनागांचे बंधूही तिला बहीण म्हणतात. तिला आदर दिला जातो. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. तिथे दररोज थंड दूध, फळं आणि गोड अन्न सर्पांना अर्पण केलं जातं. तीही त्यात मदत करत होती. घरात प्रेम, स्नेह आणि आपुलकी होती. एक दिवस ती सून दूध गरम करत होती आणि थोड्या घाईघाईतच ते दूध थंड न करता तिने सर्पांना बोलावलं. सर्पांनी जेव्हा दूध प्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना तोंड भाजल्यासारखं वाटलं. काही लहान सर्प रडू लागले. त्यांना त्रास झाला. ते रागवले आणि म्हणाले, तिने आपल्याला अपमानित केलं आहे. तिचा सूड आता घेतला जाईल. तेव्हा नागमातेने त्यांना थांबवलं आणि समजावलं, ती ही आपलीच बहीण आहे. तिचा हेतू वाईट नव्हता, पण एक चूक झाली, पण तिला माफ करा. सर्प शांत झाले, पण काहींच्या मनात अजूनही थोडीशी कटुता राहिली. यानंतर शेषनाग तिला सासरी सोडायला घेऊन आले. जाता जाता त्यांनी एक वचन दिलं, येणाऱ्या श्रावणात आम्ही तुझ्या भेटीला येऊ. तू आमच्यावर असलेलं प्रेम असंच राख. आम्ही तुला कधीही एकटं सोडणार नाही. श्रावण महिन्याची पंचमी पुन्हा आली. तिला माहीत होतं तिचे सर्पबंधू हे नक्की येणार. तिने घर आवरलं, अंगण सजवलं, रांगोळी काढली, फुलांची अर्पण केली. थंड दूध, गोड रोटी, फळ, डाळ या सर्वांचं थाळीमध्ये सुंदर नियोजन केलं. संध्याकाळी शांततेत सर्प पुन्हा अंगणात आले. ती तशीच उभी होती, डोळ्यात प्रेम आणि ओठांवर भक्ती. सर्पांनी तिच्या डोक्यावर फुलं टाकली. तिने त्यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला. ते जेवले आणि समाधानाने म्हणाले, तू खरी बहीण आहेस. त्या दिवशी झालेली चूक आम्हाला समजली आहे. तू कधीही आमच्या विरुद्ध हेतूने काहीही केलं नाहीस. शेवटी त्यांनी तिला मोत्यांचा हार, एक दिव्य वस्त्र आणि एक महत्त्वाचं वचन दिलं. जे कोणी आमच्यावर तुझ्यासारखं प्रेम करतील, थंड दूध अर्पण करतील, आदर दाखवतील, त्यांना आम्ही कधीही दंश करणार नाही. त्यांच्या घरात दोष, विघ्न आणि दुःख कधीही टिकणार नाही. म्हणूनच आजही नागपंचमीच्या दिवशी सर्पांना दूध अर्पण केलं जातं. सत्य, सेवा, श्रद्धा आणि स्नेह या 4 मूल्यांवर ही परंपरा उभी आहे. ही गोष्ट फक्त एक पुराण कथा नाही, तर ती आहे आपल्या संस्कृतीतील निसर्गाशी जोडलेलं बंध, भक्तीचा आणि नात्यांचा आदर्श. आज आपणही त्या मनातील द्वेष, दोष आणि दुःख दूर करू शकतो, फक्त श्रद्धा, सेवा आणि शुद्ध मनानं निसर्गाच्या आणि देवतेच्या रूपाशी नातं जोडून. आता नागपंचमीच्या दिवशी काय करावं? नागदेवताची पूजा करावी. नागाची प्रतिमा किंवा सर्पाचं वास्तव्य असलेल्या स्थळी पूजा करावी. दूध, फुले व बेल अर्पण करावी. नागदेवतेला फुलं, दूध, अक्षता, हलके गोड पदार्थ आणि बेलपत्र अर्पण करावं. शिवपूजन करावं. नागांचे अधिदेव भगवान शंकर असल्यामुळे शिवलिंगावर जल, दूध, बेल, धूपदीप अर्पण करावं. सर्पसुक्त किंवा नागस्तोत्र पठण करावं. अनंत वासुकी शेग या स्तोत्राचं पठण अत्यंत फलदायी मानलं जातं. श्रद्धेने व उपवासाने साजरी करावी. नागपंचमी या दिवशी उपवास केल्यास सर्पदोष शमतो. घरात सुखशांती नांदते. नागपंचमीची कथा ऐकावी किंवा वाचावी. पारंपरिक पौराणिक कथा घरात वाचाव्या किंवा सांगाव्यात, विशेषतः संध्याकाळी. नागपंचमीच्या दिवशी काय करू नये? गर्भ खोदू नये. नागभूमीत व्यत्यय येऊ नये. म्हणूनच या दिवशी शेती, खोदकाम किंवा जमिनीची कुरतड टाळावी. सापांना प्रत्यक्ष दूध पाजू नये. हा चुकीचा आणि प्राणहानिकारक प्रकार आहे. साप मारू नये. नागपंचमीच्या दिवशीच नव्हे, पण विशेषतः या दिवशी सर्प मारणं हे मोठं पाप मानलं जातं.
काठी लोखंडी वस्तू वापरून सर्पमूर्तीला स्पर्श करू नये, याला अपवित्र मानलं जातं. मांसाहार मद्यपान टाळावं. हा दिवस पूर्णपणे सात्विकतेचा असतो. मांस मद्य किंवा तामसिक अन्न निषिद्ध आहे. विवाद राग अपशब्द टाळावेत. शांतता भक्तिभाव व सात्विकता टिकवणं हे आवश्यक आहे. या दिवशी नखे कापू नयेत, केस कापू नयेत. हा दिवस खूप शुभ मानला जातो. शरीरावर कोणतीही कुरतड किंवा कटिंग नको. या दिवशी केलेली सात्विक उपासना आणि श्रद्धेने केलेली नागपूजा सर्पदोष कुलदोष व वंशबाधा नष्ट करून सौख्य समाधान आणि समृद्धी प्रदान करते. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच. आपल्याला ही जर पौराणिक कथा आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. कॉमेंटमध्ये जय नागदेवता हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचा व्हिडिओ तुम्ही सहजरित्या पाहू शकाल. पुन्हा भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तुमचा प्रत्येक क्षण आनंदात जाऊ आणि सर्वात महत्त्वाचं, देवाचं नाव तुमच्या श्वासांमध्ये गुंजत राहो. कारण देव कधीच आपल्याला जे हवं आहे ते देत नाही. देव आपल्याला तेच देतो जे आपल्या भविष्यासाठी सर्वोत्तम असतं. कधीच विसरू नका, देव उशीर करतो पण अंधारात सोडत नाही. परिस्थिती काहीही असो, कितीही कठीण का असेना, देवाचं नामस्मरण आणि जप हे कधीही विसरू नका. कारण देव तुमचा प्रत्येक अश्रू पाहतोय, तुमचा प्रत्येक श्वास ऐकतोय, पण तो योग्य क्षणाची वाट पाहतोय. असा क्षण जिथे तुमच्या कल्पनाही झाल्या नसतील इतकं मोठं वरदान मिळणार आहे. परिस्थिती कितीही कठीण आली तरीही तुमचा देवावरचा विश्वास डगमगू देऊ नका. म्हणूनच संकटातही आणि समृद्धीतही नामस्मरण हे अखंड सुरू ठेवा. देवावरचा विश्वास हेच तुमचं खरं बळ आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नामात श्वास घ्या. कारण जेव्हा वेळ येईल तेव्हा तो देव तुम्हाला तुमचं सर्वस्व परत करेल, तेही अधिक सुंदर अधिक समृद्ध रूपात. चला तर मग हा व्हिडिओ आपण इथे संपवत आहोत. जय श्री कृष्णा. श्री स्वामी समर्थ.